गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. आज आम्ही निघालेलो आहोत शिमला या ठिकाणाहून कुलू आणि मनालीसाठी. मित्रांनो, आजची प्रवासाची सुरुवात होते. आपण आजूबाजूला पाहू शकताय पर्वतांची राणी शिमला येथून जेव्हा धुक्याची चादर हळूहळू बाजूला होते तेव्हा देवदार वृक्षांच्या मधून येणारी सूर्याची किरणे मनाला उभारी देतात. शिमला सोडताना मनामध्ये एक वेगळाच उत्साह असतो. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम सफ़र ही ना करें ये तो गलत बात है, इन वादियों में खो जाने का अपना ही मज़ा है, हर मोड़ पर एक नया नज़ारा, एक नई अदा है. तर आपण पाहू शकताय हे टनल लागलेला आहे. ह्या 3 किलोमीटरचा टनल आहे. हा अतिशय सुंदर असा हा प्रवास आमचा मनालीच्या दिशेने चाललेला आहे. नव्या वाटा नवे रस्ते, नव्या वाटा नवे रस्ते मनाला वेध लावतो. हिमालयाच्या कुशीत जाता चिंता साऱ्या विसरतो. धुक्याची ती पांढरी चादर, निळेभोर ते अंबर, या प्रवासात हरून जावे वाटते मनाला निरंतर. पाहू शकताय आपण आजूबाजूला अतिशय सुंदर असं हे दृश्य, झील आपण पाहू शकताय. मित्रांनो, खरं एक सांगतोय तुम्हाला, ज्यावेळेस पुण्यावरून मी फ्लाईटने चंदीगडच्या दिशेने गेलो आणि चंदीगडला उतरल्यानंतर आमचा प्रवास चालू झाला शिमला या साईडला. जाताना एक सांगू इच्छितो, चंदीगडच्या पुढे एकच टोळ लागला. चंदीगडपासून शिमला, कुलू मनाली ते अमृतसरपर्यंत एकही टोळ लागलेला नाही आहे. गडकरी साहेबांचं नाव हिमाचलमध्ये अतिशय गडकरी साहेबांना मानतात, परंतु गडकरी साहेबांनी महाराष्ट्रात मला तर वाटतं थोडाफार अन्याय केलेलाच आहे. प्रत्येक रस्त्याला महाराष्ट्रामध्ये टोल नाका लावलेला आहे. आपण पाहू शकताय. हा माझा व्हिडिओ गडकरी साहेबांपर्यंत नक्कीच पाठवा. गडकरी साहेबांना हिमाचलमध्ये एवढा मान सन्मान आहे, तसाच मान आमच्या महाराष्ट्रात देखील आहे. परंतु गडकरी साहेबांनी महाराष्ट्रात जेवढे टोळ लावलेले आहेत त्यांचा या ठिकाणी काही टोळ बंद करावेत असं मला तरी वाटतं आहे. आपण पाहू शकताय शिमला प्रवास सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल दऱ्या आणि उंच डोंगर दिसतात. सफरचंदाच्या बागा आणि छोटी छोटी डोंगराळ गावे मागे पडताना जातात. वळणावळणाचा रस्ता मनाची धडधड वाढवतो, पण सभोवतालचे सौंदर्य ती धडधड शांत करते. दोस्तों, हवाओं में बहकना और वादियों में खो जाना कितना हसीन है, इस सफ़र का हिस्सा बन जाना. पहाड़ों के मोड़ जैसी ज़िंदगी की कहानी है, हर मोड़ पर थमी एक नई जिंदगानी है. मित्रांनो, शिमलावरून आम्ही कुलू मनालीला जाईपर्यंत साधारणतः 21 टनल लागलेले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे असं हे रस्ते गडकरी साहेबांनी बनवलेले आहेत. आणि एक सांगू शकतो मी तुम्हाला, आमच्या कडेला जी नदी दिसते, ब्यास नदी, जसजसे आपण मंडीच्या जवळ पोचतो तशी ब्यास नदी आपल्यासोबत प्रवासात सामील होते. नदीच्या पाण्याचा खळखळाट आणि पर्वतावरून वाहणारे छोटे मोठे धबधबे प्रवासात थकवा क्षणात दूर करतात. मंडी येथील ओट टनल पार करतानाच थरार असा वेगळाच अनुभवतो. मगाशीच आपण जो रोपवे पाहिला तो चामुंडा देवीच्या मंदिरात जाण्यासाठी तो रोपवे बनवलेला आहे. नदीचा तो खळखळाट, डोंगराचे ते कडे, निसर्गाचे रूप पाहून मन पाखरागत उडे. वाकड्या तिकड्या वाटांवरून धावे आमची गाडी, वाकड्या तिकड्या वाटांवरून धावे आमची गाडी, हिरवाईने नटली पहा ही हिमालयाची माडी, ही हिमालयाची. किती सुंदर दृश्य आपण पाहू शकताय. नदी का ये बहना, पहाड़ों का है भरा, हर हसीन सफ़र का रंग हुआ और भी गरा, कुदरत के जादू को बस देखते रह जाए, दिल करता है यही ठहरे और कहीं न जाए. अतिशय सुंदर असा हा आमचा प्रवास मनालीच्या दिशेने चाललेला आहे.
मित्रांनो, हे कुल्लू खोरं आहे. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुल्लू खोऱ्यात पोचताच हवामान अधिक थंड होऊ लागते. देवदार आणि पाईनच्या उंच वृक्षांची रांग आपले स्वागत करते. येथील रस्ते नदीच्या समांतर चालतात, त्यामुळे डाव्या बाजूला उसळणारी ही नदी आपण पाहू शकता. ही ब्यास नदी. प्रचंड कडे असा विहंगम नजराणा आपण माझ्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकताय. आता आम्ही कुल्लूच्या दिशेने निघालेलो आहोत. मनाली समोर प्रवेश करतो. सभोवतालची बर्फाच्छादित शिखरे आपण पाहू शकताय. थंडगार वारे चेहऱ्याला स्पर्श करतात, तेव्हा प्रवासाची सांगता एक स्वर्गीय सुखात होते. पहा, हे टनल, बऱ्याच ठिकाणी टनल लागतात. अतिशय सुंदर असं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. मनालीच्या भूमीवर येता संपला हा प्रवास, पण मनात राहिला कायमचा एक सुंदर सुखास. आता आम्हाला साधारणतः 250 किलोमीटरचा प्रवास आहे. शिमलाहून निघाल्यानंतर मनालीपर्यंत आपण पाहू शकता प्रत्येक ठिकाणी 3 ते 4 किलोमीटरच्या टनल या ठिकाणी लागतात. अतिशय सुंदर असं हे दृश्य, सुंदर असा हा नजराणा मी आपल्यापर्यंत पोचू शकतोय. मित्रांनो, मला हा एक छंद आहे. मी कुठेही जरी गेलो ना, तर आपण फोटो सेशन करतो, व्हिडिओ काढतो, पण काही दिवसानंतर आपल्या मोबाईलमधून ते डिलीट होतात. आपण सांभाळण्याचा प्रयत्न करतो, परंतु माझा छंद आहे की मी यूट्यूबला टाकतो. यूट्यूबच्या माध्यमातून माझा व्हिडिओ हा प्रत्येक ठिकाणी गेला तर जे कोणी आपले प्रेक्षक असतात, जे माझे चॅनल पाहतात, ते जाऊ शकत नाही. तो आनंद माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊ शकतात. मित्रांनो, खरोखरच आपण आपल्या परिवारासाठी नक्कीच वेळ देत जावा. आता आपण पाहू शकताय ही ब्यास नदी. अतिशय थंडगार असं हे पाणी ग्लेशियर वितळून साधारणतः उन्हाळ्यामध्ये या नदीला पूर येत असतो. पाहू शकताय अतिशय सुंदर असं हे दृश्य, विहंगम दृश्य मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहू शकताय कुल्लूच्या खोऱ्यात येताच रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला सफरचंदाच्या बागा दिसू लागतात. येथील गारवा कमालीचा वाढतो आणि व्यास नदीच्या पात्रात अनेक पर्यटन रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेतात. आम्ही देखील रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेण्यासाठी या व्यास नदीमध्ये आलेलो आहोत. मित्रांनो, एक सांगतो तुम्हाला, रिव्हर राफ्टिंगचे रेट प्रत्येक ठिकाणी खूप आहेत. मी पाठीमागे 4 किलोमीटर अंतरावरती गेल्यानंतर 8 किलोमीटरचे आमच्याकडून त्यांनी 9,500 रुपये मागितलेत आणि तेच राफ्टिंग आम्ही 8 किलोमीटर पुढं आल्यानंतर अवघ्या 2,000मध्ये आम्ही आमच्या फॅमिलीसहित राफ्टिंग केलेलं आहे. तर आपण शक्यतो आपले पैसे कुठे वाचतील हा नक्कीच आपण एकदा विचार करावा. मित्रांनो, आम्ही आता रिव्हर राफ्टिंगमध्ये व्यास नदीमध्ये निघालेलो आहोत. अतिशय थंडगार असं हे पाणी आपण पाहू शकताय. रिव्हर राफ्टिंगचा आमचा हा 8 किलोमीटरचा प्रवास आता हा चालू झालेला आहे. जीवनाचा आनंद खरोखरच घ्या मित्रांनो, असं मला तरी वाटतंय. रिव्हर राफ्टिंग केल्यानंतर आमचा प्रवास चालू होणार आहे. कुल्लू ओलांडल्यानंतर शेवटचे 40 किलोमीटर म्हणजे स्वर्गाची अनुभूती. रस्ता पूर्णपणे देवदार आणि पाईनच्या वृक्ष झाडांनी वेढलेला आहे. दूरवर असणारी हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे स्पष्टपणे दिसू लागतात. जसजसे तुम्ही मनालीजवळ पोहोचतात तसा थंड हवेचा सुसाट वारा तुमचं स्वागत करतो. मंजिलों से गुमराही कर देते हैं कुछ रास्ते, मंजिलों से गुमराही कर देते कुछ रास्ते, परे वादे बुला रही बस तुम्हारे वास्ते. आता आम्ही मनालीच्या दिशेने निघालेलो आहोत. आपण पाहू शकताय अतिशय सुंदर असे दृश्य. पॅराग्लायडिंगचं आम्ही आमच्या कॅमेऱ्यात टिपलेलं हे दृश्य, हा नजराणा आपण पाहू शकताय. अतिशय सुंदर असं हे ठिकाण. मित्रांनो, लास्टला आम्ही मनाली या ठिकाणी आमच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि